रेस्टॉरंटसारखी पावभाजी म्हणणार नाही, कारण रेस्टॉरंट्सपेक्षा भारी झालेली आहे. रेस्टॉरंटच्या भाजीमध्ये टोमॅटो बटाट्याचं प्रमाण जास्त असतं, कुठेतरी वाटाणा कुठेतरी फ्लावर दिसतो, पण घरी आपण बनवतो तर सर्व भाज्या भरपूर वापरतो. इथं मिरची, लसूण, आलं, कांदे, टोमॅटो आणि ओला वाटाणा. ओले वाटाणे सीझनमध्ये आणून आपण डीप फ्रीजमध्ये ठेवतो तसे मी ठेवलेले आहेत, ते मी काढून घेतले आहेत. गॅसवर आपण कुकरमध्ये 4-5 बटाटे सालं काढून स्वच्छ धुवून मोठ्या फोडी करून, तसाच फ्लावरच्या मोठ्या फोडी करून, अर्ध बीट आणि 1 सिमला मिरची मी कुकरमध्ये टाकून 2 ग्लास पाणी टाकून याच्या मी 5 शिट्या करून घेणार आहे. आज थोडी वेगळ्या पद्धतीने पावभाजी बनवत आहोत, तर याच्या 4 ते 5 शिट्या करून घ्यायच्या, म्हणजे सगळं छान मऊ शिजून येतं आणि आपल्याला ते छान घोटायलासुद्धा मिळतं. 4-5 शिट्यानंतर सर्व भाज्या तुम्ही बघू शकता मस्त मऊ झालेल्या आहेत. त्या आपण पावभाजी स्मॅशरने अशा स्मॅश करून घ्यायच्यात. तुम्ही पाणी काढूनसुद्धा घोटून घेऊ शकता. मी पाण्यासकटच घोटून घेतलेले आहेत आणि थोडंसं बीट टाकल्यामुळे पावभाजीला इतका सुंदर रंग येतो ना आणि चवसुद्धा छान लागते. सगळ्या भाज्या आपल्या छान घोटून झालेल्या आहेत. हे आपण आता बाजूला ठेवून देऊ. बाकीची आपण तयारी करून घेतलेली आहे. कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत, टोमॅटो बारीक चिरून घेतले आहेत, आलं, लसूण, मिरचीचे बारीक तुकडे करून मी घेतलेले आहेत आणि आलं लसूण ठेचून घेतलेलं आहे. तर मोठ्या एका कढईमध्ये 5-6 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आणि थोडंसं मी जिरं टाकलेलं आहे. ऑप्शनल आहे, पावभाजीला मोहरी जिरं सहसा वापरत नाहीत, पण मी जिरं टाकलं आहे. भरपूर ठेचलेलं आलं लसूण, 4-5 हिरव्या मिरच्यांचे अगदी बारीक तुकडे करून घेतले आहेत आणि छान फोडणी करून घ्यायची आहे. आलं लसूणची फोडणी ही खूप महत्त्वाची आहे पावभाजीच्या भाजीला. आणि यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा टाकली आहे. बारीक चिरलेले कांदे आपण सुरुवातीला छान परतून घ्यायचे आहेत. चॉपरमध्ये सहसा कांदे टोमॅटो बारीक कराव्यामध्ये पावभाजीला छान टेक्स्चर येतं, छान भाजले जातात. कांदे एकदम छान परतल्यानंतर त्यामध्ये अगदी पाव चमचा मी हळद टाकली आहे आणि टोमॅटोसुद्धा चॉपरमध्ये बारीक करून घेतले आहेत. छान बारीक झालेले आहेत. टोमॅटो एकजीव होतात भाजीमध्ये जर छान बारीक झाले तर. कांदा टोमॅटो फोडणीमध्ये सगळं छान बारीक झालेलं आहे. यामध्ये आता मी 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा मोठा चमचा पावभाजी मसाला टाकून घेतलेला आहे. साईडला मी ओले वाटाणे गरम पाण्यामध्ये टाकून ठेवले आहेत आणि 2 ते 3 मिनिटं मी ते छान उकळून घेणार आहे. ओला वाटाणा आहे तर आपण तो कुकरमध्ये न टाकता साईडला मी उकळून घेतला आहे. टोमॅटो कांदा मसाल्यामध्ये छान परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आता आपण हे उकळलेले वाटाणे टाकून घ्यायचे आहेत आणि थोडे परतून घ्यायचे आहेत. पावभाजी मसाला आणि मिरची पावडर टाकल्यामुळे आपल्या ह्या टोमॅटो कांद्यालासुद्धा छान रंग आला आहे. नंतर अजून आपण मसाले टाकणार आहोत. सुरुवातीला मी 1 मोठा चमचा लाल तिखट टाकलं, त्यामध्ये काश्मीरी मिरचीसुद्धा होती आणि तिखट मिरचीसुद्धा होती आणि 1 मोठा चमचा पावभाजी मसाला टाकला आहे. शिजवून घेतलेले ओले वाटाणे ते याच्यामध्ये आपण छान मिक्स करून घ्यायचे आणि हे सुद्धा पावभाजी स्मॅशरने आपण थोडे स्मॅश करून घ्यायचे आहेत. पावभाजीमध्ये वाटाणा हा थोडासा दिसला ना मग खायलासुद्धा छान वाटतं, नाहीतर विकतच्या भाजीमध्ये फक्त टोमॅटो बटाट्याचा वापर जास्त दिसतो, वाटाणा कुठेही दिसतच नाही. म्हणून आपण हा ओला वाटाणा असा वाफवून घेऊन फोडणीमध्ये टाकला आहे. तो कुकरमध्ये शिजवून घेतला नाही. कुकरमध्ये शिजवून घेतला तर त्याची चव सगळी निघून जाते. तर थोडासा आपण वाटाणा असा स्मॅश करून घेतला आहे आणि आता आपण जे सर्व भाज्या शिजवून वाफवून घेतल्या होत्या आणि घोटून घेतल्या त्या याच्यामध्ये आपण आता मिक्स करायच्या आहेत. 2 ग्लास पाणी भाज्या शिजताना टाकलं होतं, त्याच्यासोबतच मी मॅश केलेल्या होत्या भाज्या त्यासोबतच मी याच्यामध्ये टाकल्या आहेत. भाजी आपली किती दाटसर सैलसर आहे ते पाहून आपण अजून गरम पाण्याचा वापर करायचा आहे. सगळं आता छान मिक्स करून घ्यायचं आहे. पावभाजी सगळ्या भाज्या आपण छान शिजवून घोटून जरी घेतल्या असल्या तरी ती आपल्याला एकत्र छान शिजवून सुद्धा घ्यायची आहे. मसाले मीठ यासोबत सर्व भाज्या एकत्र छान शिजल्या आणि दाटसर भाजी झाली तरच भाजीला छान रंगसुद्धा येतो आणि चवसुद्धा लागते. आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे. साधं मीठ टाकलं आणि थोडंसं काळा मीठसुद्धा टाकलं आहे. आता पुन्हा 1 मोठा चमचा भरून मी पावभाजीचा मसाला टाकून छान मिक्स करून घेतला आहे. आता तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करायचं आहे. 4-5 हिरव्या मिरच्यांचे बारीक तुकडे घातलेले आहेत. 1 मोठा चमचा भरून काश्मीरी मिरची आणि मिरची असं तिखट होतं, माझं घरी बनवलेलं आहे ते खूप तिखट आहे, पण त्याच्यामध्ये काश्मीरी मिरचीसुद्धा आहे, तो टाकलेलं होतं. सुरुवातीला 1 मोठा चमचा भरून पावभाजी मसाला आणि आत्ता पुन्हा 1 चमचा भरून पावभाजी मसाला टाकलेला आहे. गरम पाणी टाकून आपण भाज्या शिजवलेल्या कुकरमध्ये मी टाकून घेतलं आहे. तुम्ही बघू शकता आत्ता भाजी ही खूप सैलसर आहे, पण आपण याला छान शिजून द्यायची आहे. 12 ते 15 मिनिटं
झाकण ठेवून सर्व भाजी पूर्ण एकदम छान शिजवून द्यायची आहे. मस्त अशी भाजी शिजून तयार झालेली आहे. वरून मी भरपूर कोथिंबीर टाकली आहे. भाजीला रंगसुद्धा खूप छान आलेला आहे आणि दाटसुद्धा झालेली आहे. मस्त असा पावभाजीचा सुगंध घरात दरवळतो आहे. मस्का लावून पाव वगैरे भाजून तयार झालेले आहेत. भाजीला रंगसुद्धा खूप छान आला आहे आणि टेस्ट केली मी. भाजी मस्त झालेली आहे. थोडीशी वेगळ्या पद्धतीने ही भाजी करून मी बघितली आहे. तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने एकदा भाजी करून पहा, नक्की तुम्हाला आवडेल. आपण डिशमध्ये काढून घेऊया. गरम गरम पावभाजी प्लेटमध्ये काढली आहे. त्यावर आपण कांदा, कोथिंबीर, लिंबू आणि मस्त असं बटर टाकून आपण सर्व करूया. कशी वाटली आजची पावभाजीची रेसिपी जरूर कमेंट करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका. भेटू आपण पुन्हा अशाच एका रेसिपीसोबत. धन्यवाद.